नमस्कार, मी गणेश चव्हाण, GDC IS अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज महिला दिवस, जागतिक महिला दिवस. तुम्हा सर्वांना, माझी आई असेल, बहीण असेल, पत्नी, मैत्रीण, सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही जागतिक महिला दिवस फक्त हॅपी वुमन डे म्हणून स्टेटस ठेवू, पण तुम्ही याच्या पाठीमागं रक्तरंजित कहाणी काय होती हे तुम्हाला माहिती आहे? 1-2 मिनटं तुम्ही स्पेंड करा, तुम्हाला लक्षात येईल की काय आहे. मी ते थोडक्यात सांगतो तुम्हाला. आज 8 मार्च फक्त हा दिवस म्हणून साजरा केला जात नाही, त्या स्त्री शक्तीचा संघर्षाचा इतिहास आहे हा. आज 8 मार्च म्हणजे केवळ शुभेच्छाचा दिवस नाही मित्रांनो, तो आहे 15,000 महिलांच्या जिद्दीची, म्हणजे ती दूरदृष्टी असलेल्या नेत्या क्लारा झेटकिन नाव त्यांचं, ज्या जर्मनीच्या होत्या, आणि यांच्या विचाराचा सन्मान आणि धाडसाची जी रशियन महिलांच्या क्रांतिकारी आवाजाचा गौरव आहे, जो आपल्याला ऐकायला मिळतो. तुम्ही वाचलं असेल कुठे. हा दिवस सांगतो की हक्क मागवण्यासाठी किंवा हक्क मिळवण्यासाठी स्त्रियांना किती मोठा संघर्ष करावा लागला, तर ते याच्यामधून दिसते. मग ते 1908मध्ये न्यूयॉर्कमध्ये घडलेली, त्या ठिकाणी पहिल्यांदा संघर्षाची पहिली ठिणगी, जसं 1827चा उठाव आपल्याला आठवतो, त्याच प्रकारचा हा महिलांचा पहिला न्यूयॉर्क सिटी प्रकारचा हा महिला. आणि तुम्हाला एकदम मजेशीर कहाणी म्हणजे हे 8 निवडला गेला कॅलेंडरवरची डेट, ते पण सांगणार आहे तुम्हाला. या काळामध्ये महिलांना योग्य वेतन नव्हतं. 1908ची गोष्ट करतो मी, ज्यांच्याकडे आपण म्हणतो ना की 200-300 वर्षापासून ह्युमन राईट आणि हे काही सगळे मानवाचे हक्क हे ते सांगितलेले आहेत, मूलभूत अधिकार वगैरे आणि इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटी, तिथं मी तुम्हाला बोलतोय. त्या काळात महिलांना योग्य वेतन त्या ठिकाणी नव्हतं, कामाचे तास प्रचंड होते, मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी नव्हता. म्हणून 15,000 महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांच्या मागण्या काय होत्या की कामाचे तास कमी करा, योग्य पगार द्या, आणि सर्वात महत्त्वाचं की मतदानाचा अधिकार द्या आम्हाला. योग्य पगार द्या. हा फक्त संप नव्हता, तर तो अन्यायाविरुद्ध उठवलेला या स्त्री शक्तीची पहिली संघटित आवाज. 1910 येते त्यानंतर, आणि महिला दिनाची जागतिक ते पेटते त्या 1910मध्ये कोपनहेग या ठिकाणी, जे आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट महिला परिषद ठिकाणी. आणि जसं मी म्हटलं की जर्मनच्या नेत्या क्लारा झेटकिन यांनीही धाडसी प्रस्ताव मांडला, जो आज आपण म्हणजे स्त्रियांच्या हक्कासाठी जगभर ठराविक जो दिन आहे, तो महिला दिन साजरा केला जावा, असं त्यांची मागणी होती, आणि तो केला जातो. या विचाराला 17 देशांनी, 100 महिलांनी, या विचाराला 17 देशांनी, देश तर एवढे आहेत, त्याच्यापैकी 17 देश आले पुढे, बाकीच्यांना गरज नव्हती. या विचारातून पुढे आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पायाभरणी आपल्याला 1910मध्ये झालेली दिसते. परत 1917 आलं. 1917ला आता तुम्ही जो पॅराग्राफ कुठे लेख वाचलाच असेल, तिथे ब्रेड अँड पीस, युद्ध आणि उपासमारीची देश होरपळा होता. आणि अशा वेळेला 8 मार्च 1917 रोजी रशियन ब्रेड अँड पीस म्हणजे भाकरी आणि शांतता या मागणीसाठी ऐतिहासिक संप पुकारला. या आंदोलनानं संपूर्ण व्यवस्थाच विस्कळीत झाली, हादरली, भयभीत झाली. यावेळेला त्यांनी काय केलं, यांचा परिणाम काय झाला, तिथला जो सम्राट होता रशियाचा, 1917 रशियाचा लागले, आणि महिलांना मतदानात म्हणून म्हटलं की हा फक्त आंदोलन नव्हतं, तर तो होता स्त्री शक्तीचा घडवलेला त्या रशियामध्ये इतिहास, आणि तो त्याचा परिणाम जगावरती झाला. म्हणून संदेश काय जातो जगामध्ये. आज आपण ज्या अधिकारांचा अभिमानाने उपयोग करतो, शिक्षण असेल, रोजगार असेल, मतदान देण्याचा महिलांचा असेल, स्वाभिमान असेल, तो आपोआप मिळालेला नाही, त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. अधिकार नाही महिलांना. मग ते मिळाले ते आहे ते की रक्तरंजित कहाणी आहे, त्यांच्या त्यागातून, त्यांच्या म्हणून आजचा दिवस फक्त शुभेच्छाचा नाही, तर तो आहे स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस. प्रत्येक घरामध्ये मुलीला समान संधी द्या. समाजानं हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्त्री फक्त कुटुंब घडवत नाही, ती संपूर्ण समाज आणि राष्ट्र घडवते, हे कधीही विसरू नका. म्हणून मी तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय